महाराष्ट्र गव्हर्नमेंट एनॅक्टेड सोशल एज्युकेशन पण ह्या एकदाच त्यांनी सांगितलं पुढं ऍक्ट 26/2024 ऍक्ट 2024 आहे आणि परीक्षा आल्या होत्या 2023 ला. हे कसं काही इथं लागू होतं महावितरण असल्यामुळं महावितरणाचं त्यामध्ये परीक्षा महावितरणच्या एक तर वेळेवर होत नाही हा मुद्दा आहे. त्यातली त्यात आंदोलन करून मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या ह्या सगळ्या लोकांना निवेदन देऊन परीक्षा काढायला लावले. त्याच्यासाठी एक 3 वर्षांचा संघर्ष चालला जवळपास. त्या कशा तरी परीक्षा निघाल्या आणि त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आली 2023च्या एंडला, नोव्हेंबर-डिसेंबर 2023 ला. त्याची परीक्षेची तारीख सांगितली होती टेंटेटिव्ह, फॉर्म भरून घेतल्यानंतर फेब्रुवारी-मार्चला परीक्षा होती. पण दर महिन्याला फॉर्म भरण्याची तारीख 1 महिन्याला पुढे वाढते. आज महावितरणचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि मागच्या 5 महिन्यापासून हे चालू आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस. शेवटच्या दिवशी असं एक सर्क्युलर येते आणि त्याच्यामध्ये लगेच ते 1 महिन्याला पुढे ढकलतात फॉर्म भरण्याची तारीख. आता जर विधानसभेच्या आचारसंहिता लागू झाल्या आणि समजा त्या आचारसंहितेमध्ये जर आम्ही अडकलो तर ह्या परीक्षा पुन्हा होणार नाही. आता जे होईल पुढं आम्हाला राजकीय कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही. पण उद्या काहीही झालं तर एकदा विधानसभा झाल्यानंतर ही मंत्रिमंडळ विस्तार चालत राहील. याच्यात त्यांच्याच खाते वाटपामध्ये इतका वेळ निघून जाईल आणि पुढं काय होईल काय नाही या परीक्षेचं काहीच सांगता येत नाही. ह्या महावितरणच्या आलेल्या ज्या जागा आहेत याची परीक्षा झाली पाहिजे आमची विधानसभेच्या अगोदर. आता एवढे आक्रमक सर्व महाराष्ट्रातून विद्यार्थी का झाले त्याच्या मागचं एक कारण आहे. 14 जूनला एक परिपत्रक आलं महापालिकेचं आणि त्यांनी 8 वेगवेगळ्या पदांच्या भरती काढल्या होत्या. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, त्याच्यानंतर सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि टेक्निशियन 4. हे अशा सगळे भरती काढल्यानंतर 6 वेगवेगळ्या पदांच्या परीक्षा सुद्धा झाल्या आणि 2 पदांच्या परीक्षा बाकी होत्या. आणि 14 जूनला एक परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये झालेल्या परीक्षा आणि राहिलेल्या परीक्षा सगळी भरती रद्द करण्यात. आता ज्यांनी परीक्षा दिली असे काही विद्यार्थी आहेत सोबत की ते महाराष्ट्रात फर्स्ट येण्यासारखे आहेत ते दिल्या परीक्षा. कारण 50 क्वेश्चन त्याच्यापैकी 45+ क्वेश्चन करेक्ट आले तर टेक्निकलचे. तर ह्यांचा विश्वास एवढा आहे की आम्ही 100% पास होणार आहे आणि पुन्हा एकदा ते सगळं रद्द केलं. तर ही भरती सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे. आता तिथं कारण सांगण्यात येत आहे आरक्षणाचा मुद्दा. पण साहेब आरक्षणाचा ऍक्ट जर बघितला तर 26 फेब्रुवारी 2024 ला झालाय आणि ही भरती आलेली होती नोव्हेंबर 2023 मध्ये. मग ज्या गोष्टी अगोदर झालेल्या आहेत त्या नंतरच्या गोष्टी ह्याच्यात कसं काय होऊ शकतात. आणि जर समजा करायचं सुद्धा रिकॅल्क्युलेशन ऑफ द रिक्रुटमेंट ही करायचीच आहे तर मग ही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि ही विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर झाली पाहिजे. याच्यासाठी अराउंड 2-2.5 हजार विद्यार्थी बाहेर उभे आहेत गेट.
अरे खाली बसला काय बोलतोय तुम्हाला मागण्या ह्या आहेत की महापारेषण आणि महावितरणची जी भरती आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अतिशय महत्त्वाची आहे की महापारेषणच्या ज्या आलेल्या वेगवेगळ्या 8 पदांच्या भरत्या होत्या ती जी भरती रद्द झालेली आहे ती सुद्धा जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे ते रिकॅल्क्युलेशन करून लवकरात लवकर ही भरती भरली गेली पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर गेटची जी सक्ती महावितरणने केलेली आहे ती सुद्धा रद्द झाली पाहिजे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जी कंत्राटी भरती त्या ठिकाणी लावलेली आहे ती कंत्राटी भरती न भरता ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना पदावर रुजून घेतलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। आणि विशेष म्हणजे हे जे काही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारांच्या संख्येनं नाही म्हणलं तरी 3-3.5 हजार विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तयार झालेले आहेत। सरकार आणि जे काही अधिकारी असतील या सगळ्या प्रक्रियेमधले हे पाहत असतील विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो आक्रोश आहे, विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो असंतोष आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आहे। तर आमच्यावरचा अन्याय बंद करा आणि ज्या वेगवेगळ्या पदांच्या भरत्या काढलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आणि आचारसंहितेच्या अगोदर भरल्या गेल्याच पाहिजे, हीच आमची या ठिकाणी खरोखर मागणी आहे। काय सांगणार आपण? काय सांगू नका, तुला माझी लायकी काय? महापारेषणने 2023 पासून वारंवार आम्हाला तारखा देत आहे। 1 वर्ष पूर्ण झाले महापारेषण परीक्षा जाहिरात निघून, महापारेषणची जाहिरात निघून 1 वर्ष पूर्ण झाले तरीही हे सरकार माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। माननीय श्री या ठिकाणी मी
महापारेषणची परीक्षा रद्द झालेली आहे. आमच्या सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, टेक्निशियन 3 परीक्षा घेऊन सुद्धा हे सरकार आमच्या परीक्षा रद्द करत आहे. आणि मी या सरकारला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही जी दिलेल्या परीक्षा त्याचा तरी रिझल्ट लावावा. हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आणि आम्ही या ठिकाणी भाकरीला सुद्धा माग झालो आहे, चहा पाण्या नाश्त्याला सुद्धा माग झालो आहे. विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. 1.5 लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. परीक्षा घेऊन हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महापारेषणची परीक्षा तुम्ही परीक्षा घेऊन ही परीक्षा आमच्या रद्द करत आहात. तर या परीक्षाचा फटका आम्हाला बसलेला आहे. मी या ठिकाणी प्रकृती मुलांनी माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा या ठिकाणी मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आमच्या परीक्षा लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा. मागचं 1 वर्ष झालं आमचे पेपर फॉर्म भरून, तरी पण एक वर्ष झालं फॉर्म भरून तरी पण पेपर होत नाहीत. एक महिना पेपरची तारीख वाढवतात समोर फॉर्म भरायला, पेपर होत नाहीत, काय नाही. त्याच्यानंतर आमचे मेन मुद्दे आहेत. 1 नंबर डोमिसाईल. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी डोमिसाईल कंपल्सरी असलं पाहिजे, कारण बाहेरचे विद्यार्थी येऊन इथं पेपर भरतात, फॉर्म भरतात आणि इथला कट ऑफ बिनकमी वाढून ठेवतात. त्याच्यामुळे ओपनच्या कॅटेगरीवर पुन्हा 4 वेळा पेपर पुढे गेला आहे. आणि आता एका मुलाने आत्महत्या पण केलेली आहे नांदेडच्या. त्याच्या पण घरच्यांना काहीतरी मदत म्हणून या शासनाने दिली पाहिजे. आणि गेटची एक सक्ती आहे, ते 100% पहिल्यांदा गेट घेणार होते, नंतर 10%वर आलं. ते 10% सुद्धा सगळं कॅन्सल केलं पाहिजे. आणि महाराष्ट्र डोमिसाईलचा एक मुद्दा आणि पेपर लवकरात लवकर, कारण आता जर आचारसंहिता जर लागल्या तर पुन्हा हे पेपर 2025 मध्ये जातील आणि पुन्हा विद्यार्थ्यांचे 1 वर्ष व्हायचं आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर पेपर झाले पाहिजे आणि आचारसंहितेच्या अगोदरच झाले. मी दत्ता पाटील, नांदेड. 2023 में ये भर्ती की ऐड निकली थी और बहुत मतलब इधर सबके ITI हुआ है, डिप्लोमा हुआ है, सब AI वाले हैं, इंजीनियर्स है, सब इंजीनियर्स है, सब इस ऐड के लिए बहुत इंटरेस्टेड थे और अचानक से ऐड कैंसिल कर दी है. यहाँ से 4-5 साल से कुछ बच्चे पढ़ाई कर रहे हैं, कुछ मैरिड वुमेन्स है, उनकी 6 महीनों की बच्ची है छोटी, वो छोड़कर वह इधर पढ़ाई के लिए दूर आई है. और इस कंपनी ने अभी 4-5 दिन पहले ये पूरी ऐड ही कैंसिल की. कुछ पोस्ट की पेपर भी मतलब अभी पेपर भी हुए थे 2-4 महीने पहले, वो पूरी ऐड ही कैंसिल की. कुछ बच्चों का सिलेक्शन फाइनली हुआ ही था और अभी कैंसिल किया है. और उन्होंने ऐड में डोमिसाइल भी नहीं कंपलसरी किया है, इसलिए महाराष्ट्र के बाहर के बच्चे भी इससे अप्लाई कर सकते हैं. इसलिए हम चाहते हैं कि उसे डोमिसाइल भी कंपलसरी करनी चाहिए. और उन्होंने गेट कंपलसरी की है. कुछ ऐड के पहले उन्होंने कुछ बताया नहीं था कि गेट कंपलसरी करनी है और कुछ, इसलिए बच्चों ने गेट भी नहीं दी है, बहुत बच्चों ने. तो गेट का मायना भी उन्होंने कैंसिल करना चाहिए और डोमिसाइल कंपलसरी करनी चाहिए. जो परीक्षा रद्द की गई है उसमें लगभग लाखों मतलब हमने मैरिड जो वुमेन्स है, उन्होंने 4-5 साल से वो यही बैठी है. उनके 6 महीने के बच्चे है, इनकी बच्ची है 6 महीने की. वो अभी वो घर पे छोड़ के वो इधर 1.5 साल से पढ़ाई कर रही है. तो बहुत मतलब हमने 2 पोस्ट के लिए अप्लाई किया था. एक पोस्ट में हमारा सिलेक्शन लगभग हो ही गया था पर उन्होंने पूरी ऐड ही कैंसिल की है. क्या अपेक्षा करते हैं आप? हम चाहते हैं कि वो अभी जो विधानसभा का इलेक्शन है उसके पहले ये ऐड निकले, फिर से सब आरक्षण वगैरह डाल के ऐड फिर से निकाले और जल्द से जल्द पेपर ले. मेरा नाम अमृता दिलीप घोडेचोर. हे सर्वजण महापारेषण हे परीक्षा रद्द केल्यामुळे जमा झालेले आहेत.
आणि ही ऍड 2023 मध्ये आलेली होती, परंतु ही ऍड आज रद्द करून मुलांचं फार मोठे नुकसान केलेलं आहे. एकतर यामध्ये विवाहित झालेल्या महिला घर सोडून क्लास करण्यासाठी आलेल्या आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती असेलच असे नाही आणि हे क्लासला भरमसाठ फीस द्यावी लागते, घरदार सोडून यावं लागतं आणि हे जर सर्व शासन जर मुलांच्या आयुष्याशी खेळत असेल तर मुलांना आत्महत्याची करण्याची वेळ येऊ नये. आणि ही जर परीक्षा नाही झाली तर मुलांचं एज बार होईल, मुलांचं वय निघून जाईल. एकतर 24 का 35 वर्षाच वयाची अट आहे आणि ही म्हणून ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात आली पाहिजे. माझं नाव वर्षा फड.